नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्कडवाडीच्या दौऱ्यावर असणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आज मार्कडवाडीच्या दौऱ्यावर येत आहेत। मार्कडवाडीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सागर, पडळकर, खोत आणि नाना पटोले हे आज मार्कडवाडीमध्ये येत आहेत। ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहेत? ऋषाली, आपण पाहिलं की खरं तर मार्कडवाडी गावाने जे आहेत ते ईव्हीएमला टाळून या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन जे आहेत या गावामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अगदी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी तयारी करण्यात आलेली होती, मात्र प्रशासनाने त्याला नकार दिला। त्यानंतर शरद पवारांनी या ठिकाणी या गावाला भेट दिली, गावकऱ्यांशी संवाद साधला आणि या संवादानंतर मात्र आता भाजपकडून या शरद पवारांच्या संवाद सभेला जे आहे ते या सभेद्वारे प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येताना आपण पाहतोय। भव्य असं व्यासपीठ जे आहे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। भाजपचे माजी आमदार राम सातपुते आहेत। नक्कीच धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।